हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी हळदी कुंकू आणि बोरनान करणार आहे. तर त्याच्यासाठी मी तयारी पण करायची आहे. आता डेकोरेशन पटकन करते. आद्विकला झोपून दिलं, खाऊ घातला आणि त्याला थोडं औषध दिलं आणि झोपून दिलं. तर चला मी पटकन डेकोरेशनचं करते आणि काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेलच. चला मग. तर इथं पाहू शकता मी आता हळदी कुंकू आणि बोरनांसाठी इथं तयारी करायला सुरुवात घेतली. तर हॉलमध्ये आता डेकोरेशन करते मी. तर इथं मी बेडशीट छानसं, आज तुम्ही पाहिलं मी बेडशीट घेऊन आलेली होती नवीन. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच होतं. तर हे बेडशीट मी फक्त 100 रुपयाचं आणलेलं आणि खूप छान वाटतं हे बेडशीट. तर मॅच पण झालं माझ्या पिलोजला, जे मी न्यू पिलोज आताच लेटेस्ट घेऊन आले. तर छान वाटतं इथे. तर इथं मग मी आता हे पहिल्यांदा सोफा हा व्यवस्थितमध्ये सेट करून घेतला. त्याच्यानंतर मग मी पटकन इथं डेकोरेशनसाठी घेतले. तर इथं मस्त छानशी एक ब्लॅक पूर्ण माझी ओढणी होती, तर ती इथं लावून घेते. तर ब्लॅक ओढणी लावून घेतल्यानंतर मग मी काही पतंगी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं, पतंगी तयार करायला घेतल्या होत्या. तर त्या पतंगी काही मी घेणार आहे लावून तिथं. त्याच्या मी घरच्या घरी तयार केल्या होत्या, बाहेरून विकत आणण्यापेक्षा. तर म्हटलं घरीच आपण बनवूयात. तर मी घरच्या घरी त्या पतंगीसुद्धा तयार केलेल्या होत्या. आणि इथं छान साईडला ते तोरण जे आहेत ना, ते दिशूनी तयार केलेले आहे. ते पण कार्डशीटचे तोरण आहे. खूप छान वाटतं आहे ते तोरण. असं वाटतं का रेडीमेड काहीतरी आणले, पण ते घरीच तयार केलेले कागदापासून. तर इतके सुंदर वाटतं आहे ना ते क्राफ्ट, खूप सुंदर वाटतं. जर तुम्हाला खरंच ते क्राफ्ट कसं केलं आहे हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्याचा एक व्हिडिओ बनवेन आणि ते म्हणजे मी तर नाही बनवणार, पण दृष्टीला सांगेल बनवायला की तू बनव. मी व्हिडिओ शूट करून घेईल तिचा, ती कसं तिने बनवलं ते तोरण. तर तुम्हाला असेल त्या तोरणची तुम्हाला पण हवं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर ह्या पतंगी साईडला मी लावून घेतल्यामध्ये हळदी कुंकूचं आद्विक बोरनान सेरेमनी हे अशा 2 पतंगी लावल्यानंतर स्माइली केलेल्या होत्या बऱ्याचशा आम्ही. तर येलो कार्डशीट पडलेलं होतं, म्हटलं स्माइली करून घेऊ. तर ह्या स्माइली मस्त छानशा लावल्या इथे आणि खूप छान वाटतं. आणि छोट्या छोट्या पतंगीसुद्धा मी बनवलेल्या आहे आणि खूप क्यूट वाटत आहे त्या पतंगसुद्धा, आणि त्यापासुद्धा लावून घेतल्या मी इथं. त्याच्यानंतर हा गालीचा मी आथरून घेते. म्हटलं चला हा गालीच्या इथं आथरून घेऊयात. आणि मग इथं सर्व हा मस्त गालीच्या आथरून घेतल्यानंतर मग छान आद्विकचं जे आहे ना जे बोरनांचं साहित्य, सर्व बोरं, चॉकलेट्स, परत हलव्याचे दागिने, ड्रेस सर्व इथं ठेवून घेते मी. तर तिथं सर्व ठेवून घेते. आणि त्याच्यानंतरच मी वाण पण आणलेले होते ना, तर वाण तुम्हाला दिसतीलच. हे वाण छानसे मस्त मी इथं ठेवून घेतलेले वाण पण. तर तुम्हाला दाखवते, इथं व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही आहे. तर हे वाण इथं ठेवलेले आहे. मस्त छानसे छोटे तुळशीचे रोपटे आणले मी. मस्त छान वाटतं आहे तुळशीचे रोपटं. त्याच्यानंतर हे साईडला जे आहेत ना, आपण त्याच्यामध्ये चमचा ठेवू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण बाथरूममध्ये पण यूज करू शकतो, असं आहे ते. तर खूप छान आहे हे पण, मला पण फार आवडलं. तर हे ठेवून घेते मी. तर खूप भारी वाटतं आहे. आणि छान मस्त डेकोरेशन झालं. आणि तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं असेल तर मला प्लीज एकदा कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर जर तुम्ही हे व्हिडिओ माझे डेली बघत असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रॅव्हलचे, कुकिंगचे, लाईफस्टाईलचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतीलच. तर इथं पाहू शकता आता मी सर्व हलव्याचे दागिने काढून ठेवते मस्त. तर ही हलव्याचे दागिने खूप छान, मी ह्यावेळेस ब्लॅक ड्रेस आणलेला आहे, ब्लॅक शर्ट आहे. तर त्याच्यावरती मी रेड कलरचे हे दागिने आणले. पाहू शकता खूप सुंदर आहेत हे दागिने. आणि मी ह्यावेळेस खूप सिलेक्ट करून वस्तू एकत्र जमा केल्या. आणि खूप खरं म्हणजे कार्यक्रमाला मला उशीरच झाला आहे, कारण की माझ्या शाळेची कामं खूपच वाढली होती ह्यावेळेस. आणि जरा मध्ये ना आद्विकला बरं नव्हतं, काही ना काही म्हणजे गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मग मला कार्यक्रमाची तयारी करायला वेळच मिळाला नाही. त्याच्यामुळे मग मी आता हे कार्यक्रम म्हटलं करून घेऊत. आणि छानसं मस्त डेकोरेशन इथं झालेलं आहे. आता मी पटकन रांगोळी काढायला घेतली आणि रांगोळी काढून घेते मस्त. तर छोटीशी रांगोळी काढणार आहे, जास्त नाही काढणार मोठी. तर इथे छानशी रांगोळी काढून घेते. आणि माझं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं पूर्ण एकदा लुक दाखवते तुम्हाला. चला मग.
तर अशी पूर्ण ग्रीन साडी नेसलेली आहे मी, छान पैठणी ग्रीनवाली. तर अशी ग्रीन साडी आहे मस्त, आणि त्याची अशी हा पदर आहे रेड कलरचा मस्त, आणि छानसं ह्या बांगड्या घातलेल्या आहे हिरव्या. त्याच्यानंतर छान ही ठुशी घातलेली आहे मी, आणि असं लुक आहे माझा. इथं आता आदिवासची मी तयारी करते. मस्त छानसा हा शर्ट आणला होता ब्लॅक, तर ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट आहे. तर इथं छान त्याची आता तयारी करून घेत आहे मी. आणि मग नंतर इथं आपल्या देवीलासुद्धा वाण देणार आहे. तर पहिला मान देवीचा असतो, तर इथं मी दिवा लावून घेतला, आणि त्याच्यानंतर मग दिवा अगरबत्ती लावून घेते, आणि पहिला मान देवीचा असतो. तर देवीला इथं वाण देते मी. तर खूप छान वाटते, घरामध्ये प्रसन्न वातावरण, आणि खूप भारी वाटते. तर इथं पाहू शकता आमची कुलदैवत बिजासनी देवी, तर तिला हा पहिला मान मी दिला, आणि इथं ठेवलं आहे, तिथं वाण पण ठेवलं आहे समोर देवाच्या समोर. त्याच्या तर इथं हळदी कुंकाला सर्वजण आलेले सोसायटीमधले बोलवलेत, आणि मग मी तर त्यांच्याशी गप्पा मारता मारता इथं हलव्याचे दागिने आद्विकला घालत आहे. तर आद्विक मस्त छान बसला आहे, आणि खूप छान वाटत होतं सर्व. आणि हातामध्ये सर्व मम्मा हे काय घालते, पण त्याला पण हौस होती, मज्जा वाटत होती, पण हातातलं जात नव्हतं ना, तर थोडं थांब म्हटलं, जरा हळू हात नीट कर. तर हा म्हणे नको नको, म्हटलं घाल छान दिसतील. तर एक थोडंसं जरा टाईट होतं, आणि एक होतं सैल होतं. तर इथं छानसं मस्त मुखवटा पण बांधून घेतला आहे. खूप छान वाटत होता आद्विक, अगदी श्रीकृष्णासारखा दिसतो आहे. खूप भारी वाटतं आहे. आता मी इथं त्याचं ऑप्शन करून घेते. तर चला मग ऑप्शन करते, आणि दाखवते तुम्हाला आम्ही काय काय करतो आहे ते. Oh ya. तर इथं सर्व मुलं छान बाजूला बसले, चॉकलेट्स बोरं बिस्किट सर्व उचलतात, आणि त्यांना पण खूप मज्जा येते. आणि इथं पाहू शकता छान आद्विकला बोरनान
करतोय ते छानसं मस्त खूप छान वाटत होतं. आणि आद्विक पण खूप खुश होता, सर्वजण मुलं पण खूप खुश होते. आणि इथं ज्या सोसायटीमधल्या आल्या होत्या ना आमच्या मावशी वगैरे त्यांना पण खूप छान वाटलं की तू एकटी असून खूप छान तयारी करते, सर्व गोष्टी मॅनेज करते, जॉब करते, तरी पण सर्व जे कार्यक्रम असतात, सण असतात, तू खूप छान साजरी करते असं बोलत असतात. तर खूप छान. आणि ह्या सर्वांना मी नेहमी बोलत असते, कारण की खूप छान मोठ्या आहेत बाकीच्या माझ्यासोबतच्या आहेत. तरी तर सर्वजण छान म्हटलं. आता या सर्वांनी मस्त फोटो वगैरे आणि सर्वांनी आद्विकवरती हे मुरमुरे, बोरं असतं ना मिक्स सर्व एकत्र म्हटलं टाकू, तर सर्वजण एकत्र असे टाकताय. आणि खूप छान वाटत होतं, सर्वांना खूप भारी पण आवडलं. तर खूप छान मज्जा आली आज या बोरनांसोबत. सर्वजण एकत्र गप्पा गोष्टी पण रंगल्यात. आणि असे काही क्षण असतात की आपण तेव्हाच एकत्र येतो आणि छान आपल्याला टाईम स्पेंड करतो, कारण की कामाच्या धावपळीतून आपल्याला वेळ मिळत नाही. मग असे छोटे छोटे कार्यक्रम घेतल्याने थोडा आपल्या लोकांसोबत असं वेळ आपण घालवू शकतो. आणि हे खरंच खूप बेस्ट आहे. तर मला फार आवडते ह्या पद्धती आणि खूप आवडतं. आणि मी प्रत्येक गोष्ट ही साजरी करत असते. तर इथे खूप छान सर्वजण टाकते, तर इतकं भारी वाटत होतं ना. तर चला मग बघा पुढे काय काय होतं. अजून हळदी कुंकूचा पण कार्यक्रम बाकी आहे. तर चला दाखवते मग पुढे मी. हो बघा ना. काय झालं? फोटो पण घे का पप्पा
कलर बदली मावशी लगेच शिवश्री शिवश्री तुला मोबाईल परत राहिलाय शिवश्रीच्या मम्मीचं आहे शिवश्री मम्मी माझं बिगं काय नाही राहिलं ते राहिलं तर असं मस्त छान हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि बोरनान आदलीचं छान झालं आणि खूप छान फोटो सेशन पण केले आम्ही. आणि नंतर मी ह्या एंडिंगला ना फोटो करणारच आहे, टाकणारच आहे. आणि इथं आज मी खेळतोय मुरमुऱ्यांसोबत. तर हा कार्यक्रम कसा झाला आणि तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त हा व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तुमची काळजी का येतो ना बॉक्स मध्ये